त्याच रूपाने पंढरी पाहिली म्हणजे पांडुरंग आपल्याला कळलेला आहे, त्याची प्राप्ती झालेली आहे. आता त्याच्या प्राप्ती करता साधन करण्याची काही गरज आहे का? साधन कशा करता असते? साधन म्हणजे भगवत प्राप्तीची साधना. हा त्याला साधन माणसं नाही तर असं तुमच्या पंक्तीतलं साधन तुम्ही लय हुशार लोक अर्थ घ्यायले. ते साधन नाही. मग भगवत प्राप्तीची जी साधना आहे, अन्य साधना आहे, ते करण्याची गरज नाही. काय साधना असेल हो? ज्ञानी साधन आहे, यज्ञ साधन आहे, तीर्थयात्रा साधन आहे, काय अन्य साधन आहे, कर्म साधन आहे, यज्ञाधिक साधन आहे. पण मात्र तू कोणता भगवंताच्या यथार्थ स्वरूपाची ओळख झाल्यानंतर काय करावी साधने? साधने करण्याची गरजच नाही. पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्याला कोणतं साधन करायची गरज नाही. न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, काही करायची गरज नाही. फक्त वारी करत जा. विठाला काय करावी साधने? सहस्रचंडी यज्ञ हे कशाला करता बसता? काम नाही दम नाही, काही करायची ते साधन कशा करता? भगवत प्राप्ती करता. पंढरपूरला नंतर भगवंताची प्राप्तीच झाली आपल्याला. मग काय करावी साधने? साधना करून तरी काय? पंढरपूरचं फल काय? फळ अवघेची हिने. पंढरपूरच्या वारीमध्ये सर्व फळ माणसाला प्राप्त होतो. त्यामुळे काय करावे साधने? फळ अवघेची हिने. पण मग महाराज अभिमान वगैरे जर असला तर तुकोपर्यंत तो अभिमान देखील नष्ट होणार आहे. तिसऱ्या चरणामध्ये आहे. अभिमान रे अभिमान रे अभिमान रे अभिमान रे रे अभिमान रे अभिमान रे अभिमान काय करावी साधने काय करावी साधने. तुकोपर्यंत बाबा रे पंढरपूर पाहिलं, भगवंताची यथार्थ स्वरूपाची ओळख झाली. त्यामुळे अभिमान शिल्लक राहत नाही. अभिमान नुरे, कोणत्याच प्रकारचा अभिमान नाही. ध्यानाचा, धनाचा नाही, गुणाचा नाही, रूपाचा नाही. वारीला आले की सर्व अभिमान नष्ट होतात. बरं सर्व कारण पंढरपूरचा महिमा त्या पद्धतीचा आहे ना. तिथं कोणत्या प्रकारचा पंढरीशी लोका नाही अभिमान. पंढरीच्या लोकांनी बरं बऱ्याच वेळा लोकांना पंढरीच्या लोकांना अभिमान. पंढरपूरचे लोक तर लय अभिमानी आहेत बा. रस्ता जरी विचारला तर व्यवस्थित सांगा.